नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एकदा आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती। तर या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी आपण कव्हर करणार आहे। आपण दर आठवड्याला ज्या महत्त्वाच्या करंट अफेअरच्या घडामोडी झालेल्या आहे त्या तुम्हाला इथं प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि चालू घडामोडीचा संबंध आपण थेट विषयाशी इथे लावत असतो। त्यामुळे इथे आपल्याला दोन गोष्टी क्लिअर होतील। एक म्हणजे चालू घडामोडीशी रिलेटेड महत्त्वाचं म्हणजे विषयाशी कोणता संबंध आहे तो इथे क्लिअर करूया। तर बघा, 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो। ठीक आहे, तर ग्राहकांचा जो हक्क आहे त्यासाठी 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो। 2026ची जी थीम आहे ती आहे सेफ प्रोडक्ट्स कॉन्फिडंट कन्झ्युमर्स। ठीक आहे, आणि बघा, राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस हा जो आहे तो आहे 24 डिसेंबरला। ठीक आहे, राष्ट्रीय लसीकरण दिवस तो 16 मार्चला साजरा केला जातो। जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल, जागतिक रक्तदान दिवस आहे 14 जून, जागतिक हृदय दिवस आहे 29 सप्टेंबर आणि जागतिक मधुमेह दिवस आपल्याला अलीकडेच परीक्षेमध्ये विचारलेला होता तर तो असतो 14 नोव्हेंबरला। भारताचा 94वा ग्रँड मास्टर होण्याचा मान कोणी पटकावलेला आहे तर मयंक चक्रवर्ती याने पटकावलेला आहे। तो 17 वर्षाचा आहे आणि तो आसाम या राज्यातील आहे आणि ईशान्येकडील आपल्या ईशान्य भारताकडील हा पहिलाच ग्रँड मास्टर ठरलेला आहे। तो बुद्धिबळ खेळापटू संबंधित आहे, बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे। आता भारतातील पूर्ण साक्षर राज्य घोषित करण्यात आलेले आहे। त्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो मिझोरामचा, नंतर आहे गोवा, त्यानंतर त्रिपुरा आणि नंतर आहे हिमाचल प्रदेश। तर पहिलं केंद्रशासित प्रदेश ठरलेलं होतं लडाख। मित्रांनो, लडाखची स्थापना ही 31 ऑक्टोबर 2019मध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून करण्यात आलेली आहे। आपल्या सर्वांना हा पॉईंट माहिती असायला पाहिजे। त्यानंतर इच्छा मरणाला परवानगी सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला तो 11 मार्च 2026ला दिलेला आहे। तर रुग्ण कोण होते तर ते होते हरीश राणा, उत्तर प्रदेश। आणि पहिला देश कोणता आहे जगातला इच्छा मरणाला परवानगी देणारा तर तो आहे नेदरलँड। आणि कशा संबंधित आहे तर कलम 21 जीवित राहण्याचा अधिकार, सन्मानानं जगता येण्याचा अधिकार। ठीक आहे, राईट टू प्रायव्हसी हे कलम 21 संबंधित आहे, हे पॉईंट इथे लक्षात ठेवा। युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना ही 2009मध्ये झालेली होती। मुख्यालय आहे दिल्लीला। सध्याचे अध्यक्ष जे आहे प्रेसिडेंट ते आहे नीलकांत मिश्रा। सध्या CEO कोण आहे तर ते आहे भुवनेश कुमार, अध्यक्ष आहे नीलकांत मिश्रा। 2026 हे वर्ष महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे हा प्रश्न सर्वांनी इथे पाठ ठेवा कारण यावरती आपल्याला शुअरली एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाणार आहे। 98 ऑस्कर पुरस्कार 2026 अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस तर्फे दिला जातो। ठीक आहे, कधी कधी आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकते की कोणातर्फे दिला जातो। ठिकाण आहे लॉस एंजेलिस। सुरुवात 16 मे 1929। तुम्हाला 1929 लक्षात ठेवायचं आहे की ऑस्कर पुरस्काराला सुरुवात कधी झालेली आहे तर 1929मध्ये झालेली होती। तर 98 ऑस्करमधला सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे तर तो आहे वन बॅटल आफ्टर अनदर। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन। सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे मायकेल बी जॉर्डन सिनर्स या मूवीमधला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे जेसी बकली हॅमनेट या चित्रपटातील। तर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड जो फीचर ठरलेला आहे तो आहे केप ऑफ डेमन हंटर्स। संगीत कलानिधी पुरस्कार 2026 मित्रांनो हा मोस्ट MP करायचा आपल्याला आवड तर जयंती कुमरेश यांना देण्यात आलेला आहे। लक्षात असू द्या त्या सरस्वती वीणावादक आहेत आणि तामिळनाडू राज्यातील आहे। ग्रामीण घरामध्ये हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेश या राज्याने गंगा परियोजना सुरू केलेली आहे। हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी आणि उत्तर प्रदेशमधली सगळ्यात मोठी नदी गंगा आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही खाली गंगा नदी सांगा किती किलोमीटर लांब आहे ते नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। सर्वोत्तम राज्य क्रिकेट संघ कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन। तर प्रमुख कोण आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तर ते आहे अजिंक्य नाईक। त्यानंतर बघा मित्रांनो 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार हा 60वा पुरस्कार ठरलेला आहे। तर R वैरामुथू जे की तमिळ साहित्यिक आहे त्यांना देण्यात आलेला आहे। मग ज्ञानपीठ पुरस्काराचे संस्थापक कोण होते साहू शांती प्रसाद जैन। स्थापना 61ला झाली मात्र सुरुवात 1965ला झाली आहे आणि या पुरस्काराची सध्याची रक्कम 11 लाख रुपये इतकी। दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम ही 10 लाख इतकी आहे, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। 60वा ज्ञानपीठ पुरस्कार R वैरामुथू। 59वा विनोद कुमार शुक्ला जे छत्तीसगडचे पहिले लेखक ठरले होते। 58वा गुलजार आणि जगद्गुरू भट्टाचार्य यांना देण्यात आला। 57वा दामोदर मावजो आणि 56वा होता नीलमणी फुकन। तर जोड्या लावणीसाठी पाठ असू द्या।
आबेल पुरस्कार 2026 लक्षात असू द्या मसाकी काशिवारा यांना देण्यात आलेला आहे, ते जपानचे आहे. आणि आबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर गणित क्षेत्राशी. या अगोदर आयोगाने आपल्याला ग्रॅमी अवॉर्ड विचारलेला होता, जो की संगीत क्षेत्रात संबंधित होता. एक पुलित्झर लक्षात असू द्या, तो पत्रकारिते संबंधित आहे. आता बघा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2026 विजेता ठरलेले आहे ग्रासा माचेल, मोझांबिक. कार्य कोणतं आहे, तर बाल हक्क, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि 1 कोटी रुपयाचं हे बक्षीस आहे. सुरुवात झाली होती या पुरस्काराला 1986 मध्ये. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मराठीमध्ये काळ्या निळ्या रेषा या पुस्तकासाठी राजू बाविस्कर यांना देण्यात आलेला आहे. तर इंग्रजीसाठी क्रिम्सन स्प्रिंग यासाठी नवतेज सरना यांना देण्यात आलेला आहे. तर हिंदीसाठी जितेची इलाहाबाद यासाठी ममता कालिया यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी संस्थेद्वारे 24 भाषांमध्ये हा अवॉर्ड दिला जातो. आणि लक्षात असू द्या, या अवॉर्डची स्थापना केव्हा झाली ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुरस्काराची रक्कम आहे 1 लाख रुपये. पॉल उमरीगर पुरस्कार 2026 शुभमन गिल यांना देण्यात आलेला आहे. तर मोस्ट टाइम करा, वेगवेगळे ऑप्शन आपल्याला एक्झाममध्ये असू शकतात. ठीक आहे, जसं की विराट कोहली वगैरे. तर तिथं कन्फ्युजन तुमचं झालं नाही पाहिजे, त्यासाठी लक्षात ठेवा पॉल उमरीगर पुरस्कार शुभमन गिल याला देण्यात आलेला आहे. विश्व इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धा 2026 कुठे होणार आहे, तर भुवनेश्वर, ओडिशा म्हणजे आपल्या भारतामध्ये होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ब्रिटन नाईटहूड पुरस्कार 2026 मिळालेला आहे. बघा मित्रांनो, अलीकडेच जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर 20 मार्चला हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे, या दिवसाची थीम आहे क्रिएटिंग बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटी. जागतिक वन दिवस हा 21 मार्चला साजरा केला जातो. 2026ची थीम आहे वने आणि इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थव्यवस्था. त्यानंतर बघा, जागतिक आनंदी अहवाल 2026मध्ये पहिले 4 देश आणि सलग 9 वेळा कोणता देश ठरलेला आहे पहिला क्रमांकावर, तर तो आहे फिनलँड. 2 नंबर आईसलँड, नंतर डेन्मार्क, नंतर स्वीडन. तर सर्वात शेवटी स्थान मिळालेले आहे 147वे, ते म्हणजे अफगाणिस्तानला. यामध्ये भारताची मागच्या वर्षी 118 होता, 2 अंकांनी सुधारणा झालेली दिसून येते, ते आहे 116व्या क्रमांकावर. चीन 65 नंबरवर आहे, नेपाळ 99, बांगलादेश 127, श्रीलंका 134 आणि पाकिस्तान 104 नंबरवर. हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. मग हा आनंदी निर्देशांक किती निर्देशांकावरून काढला जातं, तर 6वरून. त्याच्यामध्ये आर्थिक उत्पन्न तपासले जाते, सामाजिक आधार, त्यानंतर निरोगी आयुर्मान, त्यानंतर बघा उदारता, भ्रष्टाचाराची जाणीव, जीवनातील निवडीचे स्वातंत्र्य. तर या गोष्टीच्या आधारे तो आनंदी निर्देशांक काढला जाते, ज्यामध्ये आपण 147 पैकी 116 नंबरवर आहे, यावरून तुम्हाला अंदाज येत असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन श्रीनगर, जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे. जगात नारळ उत्पादनात प्रथम क्रमांक आपल्या भारताचाच लागतो आणि नारळामध्ये पोटॅशियम असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. जागतिक नारळ दिवस हा 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. अलीकडेच महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे. मूळचे ते त्रिपुरा राज्यातील आहे आणि ते कवी आणि लेखकसुद्धा आहे. ते तेलंगणा राज्याचे राज्यपालसुद्धा राहिलेले आहे. आता राज्यपालासंबंधित आपल्या घटनेमध्ये 153 कलम आहे आणि राज्यपालाचे जे कार्यकारी अधिकार आहे ते 154 मध्ये आहे. महत्त्वाची कलम आहे, म्हणून मी तुम्हाला ही कलम इथे सांगितलेली आहे. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात आणि ते राष्ट्रपतीच्या मर्जीने काम करतात. आता काही राज्यांचे नवनियुक्त राज्यपाल आहे, लक्षात ठेवा. तेलंगणाचे आहे शिवप्रताप शुक्ला, पश्चिम बंगालचे झालेले आहे आर्यन रवी, नागालँड नंदकिशोर यादव, लडाखचे आहे विनय कुमार सक्सेना आणि दिल्लीचे झालेले आहे तरनजीत सिंग संधू. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला इथे पाठ ठेवायचे. यामध्ये बदल होत राहतात. जगातील खनिज तेल असलेले टॉप 3 देश बघा. याच्यामध्ये पहिल्या नंबरवर आहे व्हेनेझुएला, नंतर सौदी अरेबिया आणि नंतर आहे इराण. जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रामध्ये अग्नी 1चा अग्नी 2चा समावेश आहे. तर त्याचे पल्ले आपल्याला विचारले जातात. तर 1चा आहे 700 ते 1000 आणि 2, 3, 4 असं लक्षात ठेवायचं. 2ला 2000, 3ला 3000 असे रफली आकडे तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रहार क्षेपणास्त्राचा पल्ला आहे 150 किलोमीटर, पृथ्वीचा पल्ला आहे 150 ते 350 किलोमीटर आणि धनुष्यचा पल्ला आहे 350 किलोमीटर इतका. मी काही महत्त्वाची पुस्तके तुम्हाला इथे सांगणार आहे. व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलेलं आहे एस जयशंकर यांनी. मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक लिहिलेलं आहे अरुंधती रॉय यांनी आणि ब्रिंग इट ऑन या पुस्तकाच्या लेखिका आहे दीपा मलिक. झिरो प्राईज अवॉर्ड अलीकडे सुरू करण्यात आलेला आहे. तो प्रदूषणात घट करण्यासाठी हा अवॉर्ड सुरू करण्यात आलेला आहे. याची रक्कम असणार आहे 5 कोटी रुपये. सो महत्त्वाचा आहे.
IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना ही जुलै 1957मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया आणि सदस्य देश आहे 180. आता सध्या तुम्हाला माहीत आहे की अणुबॉम्ब असं चालू आहे. ठीक आहे, युद्ध सुरू आहे जागतिक लेवलवर, तर त्यामुळे ही संस्था तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस साजरा केला जातो आणि 2026ची थीम आहे पीपल फर्स्ट. त्यानंतर बघा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारं भारतातलं पहिलं राज्य कर्नाटक ठरलेलं आहे. तर 13 वर्षाखालील संबंधित आहे आंध्र प्रदेश. आणि पहिला देश कोणता होता? तो होता ऑस्ट्रेलिया. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया. कर्नाटकला आपल्या महाराष्ट्राचे 7 जिल्हे लाभलेले आहे. पण आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे, सीमारेषावर लागलेले आहेत 7 जिल्हे. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे आर एस पीचे अध्यक्ष बालेन उर्फ बालेंद्र शहा, ठीक आहे, यांचा हा पक्ष आहे, ते नेपाळ या देशाशी संबंधित आहे, लक्षात असू द्या. महिलांचे तक्रार निवारण करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र. हेल्पलाईन नंबर तयार केलेला आहे 155. एक महिलांसंबंधित हेल्पलाईन नंबर आहे, तो लक्षात असू द्या, 155 आणि 209. जागतिक महिला दिवस हा 8 मार्चला साजरा केला जातो. थीम आहे राईट्स, जस्टिस, ॲक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल. जागतिक महिला वर्ष 1975मध्ये युनोद्वारे साजरं करण्यात आलं. राष्ट्रीय महिला दिवस 13 फेब्रुवारी. बालिका दिन आहे 3 जानेवारीला, महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. राष्ट्रीय बालिका दिवस आहे 24 जानेवारी आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आहे 11 ऑक्टोबर. तर हे सर्व महिलांशी संबंधित दिनविशेष आहे, हा पण इथे लक्षात ठेवा. आता पुरुष जे आहे, जागतिक पुरुष दिवस हा कधी साजरा केला जातो हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जागतिक महिला दिवस तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे 8 मार्च, तर तुम्ही जागतिक पुरुष दिवस कधी साजरा केला जातो ते सांगा, कारण एक जागतिक पुरुष दिवस पण साजरा केला जातो. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992मध्ये जरी करण्यात आली, पण कायदा हा 90चा होता. सध्या अध्यक्ष आहे विजया रहाटकर आणि पहिल्या महिला ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्या होत्या जयंतीबाई पटनाईक. ठीक आहे, आणि मासिक जे असते ते असते ठिणगी. महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा 1993मध्ये सुरू करण्यात आलेला होता. अध्यक्ष होत्या रुपालीताई चाकणकर, अलीकडे त्यांनी राजीनामा दिलेला आहे. ICC T20 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2028 कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर तो 2 देशामध्ये होणार आहे, एक ऑस्ट्रेलिया आणि एक आहे न्यूझीलंड. तर आताच ICC T20 पुरुष वर्ल्ड कप पार पडलेला आहे 2026चा. विजेता आपला भारत देश ठरलेला आहे आणि उपविजेता आहे न्यूझीलंड. भारताने तिसऱ्यांदा हा ICC T20 वर्ल्ड कप जिंकला, एक 2007मध्ये धोनी यांच्या नेतृत्वाखाली, 2024मध्ये रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि 2026 आता सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली आपण हा ICC T20 वर्ल्ड कप पटकावलेला आहे. NIA म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख आहे राकेश अग्रवाल. BSF सीमा सुरक्षा बलाचे प्रमुख आहे प्रवीण कुमार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ चर्चेमध्ये आहे, स्थापना 1968 आणि राहुरी अहमदनगर या ठिकाणी आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलंच कृषी विद्यापीठ होतं. भारतातील पहिले AI आधारित कौशल्य जनगणना करणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र राज्य ठरणार आहे. विज्ञान पुरस्कार 2026 जयंत नारळीकर यांना देण्यात आलेला आहे. त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत, जी आहे आकाशाशी जडले नाते, 4 नगरातले माझे विश्व. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वैभव सूर्यवंशी यांना क्रिकेट या क्षेत्रासाठी देण्यात आला. अर्णव महर्षी विज्ञान, त्यानंतर वकालक्ष्मी बुद्धिबळपटू आणि धीनिधी दी सिंगू जे आहे त्यांना जलतरणपटूसाठी हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि शेवटचे 2 क्वेश्चन बघा. इंडिया AI समिट 2026 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे संगणकाचं 5th जनरेशन आहे आणि सध्या हे खूप चर्चेमध्ये आहे, त्यामुळे ठिकाण लक्षात ठेवा नवी दिल्ली. आणि 88 देशांनी यावर करार केलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे इस्रो संबंधित. इस्रोने ब्लूबर्ड ब्लॅक 2 हा उपग्रह LVM-3 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात सोडलेला आहे. मोबाईल नेटवर्कसाठी तो कामी येईल. त्याचं वजन विचारलं जाऊ शकते आपल्याला परीक्षेमध्ये, ते आहे 6100 किलोग्रॅम इतकं. मग इस्रो कधीची आहे आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन? तर ही आहे 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक आणि याचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहे V नारायणन. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे आजचे प्रश्न. या साप्ताहिकातले सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. हे महत्त्वाचं लेक्चर तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.